कोणतंही व्रत करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे अशी की व्रताच्या दिवशी कधीही काळा कपडा घालायचा नाही आहे. सात्विक विचार, सात्विक आहार या गोष्टींचं कटाक्षाने पालन करायचं असतं. त्याचप्रमाणे व्रताच्या दिवशी तुम्हाला शुद्ध आचरण ठेवलं पाहिजे. तुम्हाला त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करता आलंच पाहिजे. नाहीतर केलेलं व्रत, उपवास ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्णपणे फुकट जातात, व्यर्थ जातात. म्हणजे आपण म्हणतो कर्म करतोय पण त्याचं पुण्य काही गाठी पडतच नाही आहे. तर ह्या गोष्टी होतात. लक्षात घ्या, उपवास ज्या वेळेला तुम्ही सोडत असता त्यावेळेला शक्यतो बोलायचंच नाही आहे. अगदीच बोलायची वेळ आली तर खाणेखुणेनी सांगा, तुम्हाला काही वाढायचं असेल किंवा काय असेल तर. कारण की जेवताना शक्यतो कमीच बोलावे किंवा नाहीच बोलू. आपलं जेवण आणि आपण जेवणाकडे व्यवस्थित लक्ष पाहिजे. आणि व्रताच्या दिवशी तरी किमान हा नियम तुम्ही पाळला पाहिजे, तर तुमचं व्रत जे आहे ते पूर्ण होतं. आता काही उपवास आपल्याकडे असे असतात की जे एका वेळेला उपवास संध्याकाळी सोडायचं, म्हणजे जसे आठवड्याचे उपवास करतात. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार किंवा शुक्रवार असे उपवास करतात. गेला बाजार रविवारी खंडोबाचा सुद्धा बरेच जण उपवास करताना दिसतात. तर मग तो जो उपवास असतो तो संध्याकाळी सोडायचा असतो. मात्र एका व्रतानंतर लगेच दुसरं व्रत येतं. म्हणजे समजा एखाद्याचा मंगळवार आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच एकादशी येते. मग अशा वेळेला काय करायचं, तर मंगळवारच्या दिवशी सोडून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी एकादशी तुमची असते. ती एकादशी संपूर्ण दिवसाचा, सकाळ संध्याकाळ दोन्ही दिवसाचा उपवास करून मग ती द्वादशीला ती सोडायची असते. तर ही गोष्ट लक्षात ठेवावी. अशा बारीक बारीक गोष्टी असतात. ज्या दिवशी ज्या देवतेचा आपण उपवास करत असतो किंवा व्रत करत असतो त्याला व्रतस्थ राहणे असं म्हणतात. मग त्या दिवशी त्या देवतेचा, तर मंगळवारी तुम्ही जर का देवीचा मंगळवार करत असाल तर मग त्या दिवशी तुम्ही देवीचं काहीतरी स्तोत्र, अनुष्ठान, त्या जप, गेल्या बाजार कुंकुमार्चन ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. सोमवार असेल तर तुम्हाला महादेवाला पाणी घातलं पाहिजे, अभिषेक केला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे. एकादशी असेल तर त्या दिवशी आवर्जून तुळस आणावी. जास्त नाही मिळाली तर 108 वेळा तरी ती पांडुरंगाला तुळस व्हायची आहे. पांडुरंगाची मूर्ती नाही आहे, घरात श्रीकृष्ण असतो त्याच्यामध्ये त्याला व्हायची आहे, जेणेकरून तुमची एकादशी फळते. ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जय भवानी, जय जगदंबा.